यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये याच ठिकाणी आंदोलन केलं जाणार आहे। या ठिकाणी सध्या आंदोलनाची जोरदार तयारी होताना पाहायला मिळते। खरं तर या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। आयुका गेटकडून येणारा परिसर असेल, त्याचबरोबर मेन गेटकडून येणारा परिसर असेल, या सर्वच ठिकाणी जे आहे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर दृष्टी मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल हे सुद्धा या ठिकाणी जे आहेत ते लावण्यात आलेले आहेत। खूप मोठ्या प्रमाणामध्ये धर्मेंद्र प्रधान जे की केंद्रीय शिक्षण मंत्री आहेत, नीट पेपर फुटी घोटाळा प्रकरणामध्ये त्यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी अभिजित दिपके यांनी जंतर मंतरवरती 6 तारखेला जे आहे ते आंदोलन केलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता पुन्हा एकदा ते पुण्यामध्ये आंदोलन करतायत। त्यासाठी ते आता आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती। जवळपास 1 कोटी विद्यार्थ्यांना या बाबतीमध्ये फटका बसतोय असा आरोप सुद्धा त्यांनी केला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती नरेंद्र मोदी यांनी शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा या मागणीवरती सध्या ठाम आहेत। परंतु त्याच अनुषंगाने आता ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून ओळखलं जाणारं पुण्यातलं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या परिसरामध्ये सुद्धा आता आंदोलनाची जोरदार तयारी होताना पाहायला मिळते। आपल्यासोबत या ठिकाणी जे आंदोलनाची तयारी करतायत ते काही कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। दादा, खूप मोठं आंदोलन होणार आहे, जवळपास जंतर मंतरवरचे आंदोलन झालेलं आहे। आता ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून जे ओळखलं जातं त्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन होणार आहे, कशी तयारी सुरू आहे? गेल्या 2 ते 3 दिवसांपासून आम्ही सर्व वेगवेगळ्या विचार फुले शाहू आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते या आंदोलनाच्या व्यवस्थापनामध्ये काम करत आहोत। या ठिकाणी आमची संपूर्ण टीम आहे। आमचा पूर्ण विश्वास आहे की हे आंदोलन शांतता मार्गाने होणार आहे। आपले जे पोस्टर आपण जे रिलीज केलेलं आहे त्याच्यामध्ये स्पष्ट शब्द म्हटलेला आहे की शांतीपूर्ण आंदोलन। त्याच्यामुळं या आंदोलनामध्ये सहभागी होणारे जे काही पालक असतील, विद्यार्थी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, त्या सगळ्यांना आम्ही आवाहन करतो आहोत की तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी शांततेच्या मार्गाने उपस्थित राहायचं आहे। आपल्या देशाचा तिरंगा, भारतीय तिरंगा घेऊन या ठिकाणी यायचं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कसल्याही पद्धतीचा गडबड गोंधळ होणार नाही यासाठी आपण काळजी घ्यायची आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा दुसरा मुद्दा असा आहे की आम्ही सातत्याने पोलीस प्रशासनाच्या संपर्कामध्ये आहोत। आमची संपूर्ण टीम पोलिसांची संवादी आहे आणि पोलिसांचं आम्हाला गेल्या 2 दिवसापासून पूर्ण सहकार्य आहे आणि या पुढील म्हणजे समारोप होईपर्यंत ते आम्हाला सहकार्य करतील अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलिसांचा बंदोबस्त दिसतोय, सिव्हिल ड्रेसवरती सुद्धा पोलीस दिसतात। हो, नक्की। कारण की आपण जर पाहिलं तर हजारोच्या संख्येने इथं एक जनता मोठ्या प्रमाणावर जमा होणार आहे। कारण की जर तुम्ही हा प्रश्न पाहिला तर देशभरातील 23 लाख विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिली होती। त्याच्यामध्ये जर एवढा गैरव्यवहार होत असेल तर कुठेतरी त्या 23 लाख कुटुंबाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम ह्या सगळ्या घोटाळेबाजांना केलेलं आहे आणि ह्याचं उत्तरदायित्व कोणीच घेत नाही। महाराष्ट्रात पेपर फुटी होते, केंद्रात पेपर फुटी होते, सीबीएसई मध्ये घोटाळा झालाय, तर कुठेतरी जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर रोष आहे आणि हा रोष पाहता कुठेतरी हा मॉब इथं जमा होते म्हणून पोलिसांची एक चोख यंत्रणा त्यांनी इथं लावलेली आहे। आम्ही पण त्यांच्याशी एक आयोजक म्हणून, त्यांच्याशी सहभागी कार्यकर्ते म्हणून त्यांच्याशी चर्चा करत आहोत आणि एक आंदोलन चांगल्या प्रकारे पुण्याच्या इतिहासात झालं नाही असं न भूतो आणि भविष्यात आंदोलन हे होणार आहे आणि ह्याचा नक्कीच परिणाम कुठेतरी देशभरामध्ये मेसेज जाईल आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे। का राजीनामा होत नाहीये? एवढं पेपर फुटी प्रकरण झालं, 6 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, जंतर मंतरवरती आंदोलन झालं, पुण्यात आता आंदोलन होतंय, देशभर आता हे आंदोलन होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। राजीनामा का होत नाहीये असं वाटतं? नक्कीच आपला प्रश्न चांगला आहे सर, कारण सरकारचं विद्यार्थ्यांकडे लक्ष नाहीये। ज्या या देशात घटना घडतायत त्याच्याकडे सरकारचं लक्ष नाहीये आणि म्हणूनच ही वेळ आज कुठंतरी रस्त्यावर उतरायची आली। आम्ही वारंवार मागे प्रत्येक आंदोलनाला सांगत होतो की आमचा संयम सोडून देऊ नका। आज कुठेतरी आता संयम सुटायला लागलाय, परंतु तो शांततेच्या मार्गाने। त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे हे खूप शांततेच्या मार्गाने होणार आहे आणि जर येत्या 2 दिवसात धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा नाही झाला, शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा नाही झाला, तर येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला दिल्लीत भूत न भविष्य झालेलं आंदोलन दिल्लीत पाहायला मिळेल। लाखोंच्या संख्येने, लाखोंच्या म्हणण्यापेक्षा करोडोच्या संख्येने जे 2 करोड लोकांनी या समर्थन दिलंय अभिजितदादांना, ते सर्व आपल्याला दिल्लीत दिसल्याशिवाय राहणार नाही। हातामध्ये तिरंगा घेऊन तुम्ही आलेला आहात, काय संदेश द्यायचा? या देशभरातील महाराष्ट्रातील तरुणांना आम्ही हे संदेश देऊ इच्छितो की जो पेपर फुटला आहे यानंतर भविष्यात अशा प्रकारची पेपर फुटी व भ्रष्टाचार थांबवायचा असेल तर जास्तीत जास्त संख्येने ह्या आंदोलनात सहभागी व्हा आणि या आंदोलनाच्या माध्यमातून जे काही केंद्रीय मंत्री आहेत त्यांचा आपण राजीनामा मागणार आहोत। जर इथं यानंतर सुद्धा जर राजीनामा त्यांनी नाही दिला तर देशभरातील जे मोठे मोठे शहर त्यामध्ये सीजेपीच्या माध्यमातून आपण मोठ्या स्वरूपात आंदोलन करणार आहोत। ताई, तुम्ही कुठून आलेले आहात आणि साधारणतः या आंदोलनामध्ये किती लोक सहभागी होऊ शकतात, किती आंदोलक सहभागी होतात? सर्वांना क्रांतिकारी जय भीम। माझं नाव सीमा वानखेडे आहे, मी पुण्यातच राहते, मी संशोधक विद्यार्थिनी आहे।
सर मला असं वाटतं की जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी पालक या आंदोलनामध्ये सहभागी होतील. कारण हे आंदोलन फक्त विद्यार्थ्यांपुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर हे एक जन आंदोलन आहे. आणि आपण जर का स्वातंत्र्यपूर्व काळापासून बघत आलेलो असू तर आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जर समाजाला विकासापासून लांब ठेवायचं असेल तर त्याचा मूळ गाभा काय तर शिक्षण. शिक्षणापासून लोकांना वंचित ठेवण्यात येतं. आता नीटच्या माध्यमातून जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यातून आपल्याला हेच स्पष्ट होतं की श्रीमंतांनी अधिक श्रीमंत होत जायचं, जे गरीब आहेत त्यांनी गरीबच राहायचं. मग हे गरीब कसे राहणार तर त्याचा मूळ गाभा म्हणजे शिक्षण. मग शिक्षणावर हल्ला आता केलेला आहे. तर मला सर्वांना एकच सांगायचं आहे की आपल्याला शिक्षणाचा अधिकार सावित्रीबाई फुलेंनी, ज्योतिबा फुलेंनी मिळवून दिलेला आहे आणि त्याचं कायदेशीर रूपांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी करून दिलेलं आहे. आता पुन्हा सावित्रीबाई फुले म्हणा किंवा ज्योतिबा फुले म्हणा, बाबासाहेब म्हणा आपल्यासाठी जन्म घेणार नाहीत. आपल्याला जे अधिकार मिळालेले आहेत त्याचं संवर्धन आपल्यालाच करायचं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी पालक या आंदोलनात सहभागी होतील आणि व्हावं असं मी त्यांना आवाहन करते. दादा हे सगळं शैक्षणिक संकुल आहे. या ठिकाणी अक्षरशः पुणे विद्यापीठाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे. ड्रोन कॅमेरे सुद्धा सुरू आहेत. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत. विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे आणि एवढा मोठा पोलीस बंदोबस्त. हे आत्ताच घडलेलं नाही. याच्या अगोदर जेव्हा पुण्यामध्ये एमपीएससीची युपीएससीची आंदोलन घडली, अशाच प्रकारे दबाव तंत्राचा वापर केला गेला. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थी नेत्यांना तुरुंगामध्ये डांबले गेलं. अक्षरशः महिना त्यांचा छळ करण्यात आला आणि हे असंच विद्यार्थ्यांना दबाव तंत्र टाकून दाबून ह्या देशातली लोकशाही दाबण्याचा यांचा प्रयत्न सुरू आहे. ह्या सरकारला नैतिकता कुठंच राहिलेली नाही का? एवढेच 6 मुलं मरतायत. 21 जून नंतर जेव्हा री एक्झाम होईल आणि त्याच्यानंतर ज्या मुलांना आता पेपर चांगला गेलाय, पण 21 जून नंतर जर समजा काही मुलींना पेपर अवघड गेला आणि त्या भरामध्ये ही 12वीची जी मुलं आहेत ती हे सेन्सिटिव्ह आहेत, अजून त्यांना चांगलं वाईट एवढं काही कळत नाहीये. जर काही चुकीचं घडलं 21 जून नंतर तर जबाबदारी कोण घेणार? म्हणजे अजून काही मुलांची मरण्याची वाट बघतायत का हे सरकार? तर ह्यांना नैतिकता नावाचा प्रकार नाही. ह्यांना वाटतं की आमच्या वरती कोणीच नाहीये. पण यांना मला एक सांगायचं आहे, देशातली जनता आणि ही तरुण विद्यार्थी जनता ही बघती तुमच्याकडं. तुम्ही जरी ह्या मीडियाला दाबून ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, हे चळवळीचे स्वरूप जे येते हे तुम्ही लोकांना जर दाखवत नसाल, आणि हे आम्ही बघतोय हे नॅशनल टीव्ही वाले सुद्धा ह्या विरोधात बोलतात. अहो कोणतरी येतोय विद्यार्थ्यांसाठी लढतोय तर त्याचं तुम्ही समर्थन करा ना. त्याला तुम्ही टेररिस्ट म्हणून घोषित करतायत. ही कुठली जबाबदारी आली? ही कुठली तुमची नैतिकता आली? तुम्ही देशातल्या विद्यार्थ्यांना तुम्ही टेररिस्ट म्हणून घोषित करताय. तुम्ही काय धोतल्या तांदळातलाय? हा, आम्हाला माहित नाही मोदी शहान बाकी लोक कोण आहेत ते. तर त्याच्यामुळं ह्या तरुण बघतोय, हा तरुण जागा झालाय आणि आम्हाला माहित आहे काय करायचं काय नाहीये. त्याच्यामुळे नैतिक जबाबदारी घ्यावी. हे खुर्ची तुम्ही न सोडण्याचं तंत्र आम्हाला माहित आहे काय. तुम्ही नैतिक जबाबदारी घ्या. धर्मेंद्र प्रधान आणि तुम्हाला माहित आहे प्रदीप कुमार जोशी जो कुलकर्णी जो आहे ह्या एनटीएचा चीफ, ज्या दिवशी ही पत्रकार त्यांची बैठक होणार होती त्या दिवशी दात काढत हसतोय तिथं. ह्या लोकांना थोडे लाजा नाहीत का की लोक मरतायत? हे आज तुम्ही बघताय 23 लाख घर उद्ध्वस्त झालेत. 23 लाख घरांमधली आई वडिलांची काय अवस्था असेल? कितीतरी वर्षांपासून पैसा लावतात, विद्यार्थी अख्खं झोकून देतात, तुम्हाला त्याची काहीच पडलेलं नाहीये. तुम्ही दात काढून हसता मीडिया समोर तिथं. ह्या लोकांनी नैतिक जबाबदारी घेऊन राजीनामा द्यावा आणि देशातल्या जनतेला उत्तर द्यावं की नेमका प्रकार काय चाललेला आहे आणि देशातल्या ह्या जनतेचा आणि विद्यार्थ्यांची गळचेप करू नये. हे दबाव तंत्राचा वापर आणि ह्या मीडियाला तुम्ही जे दाबून ठेवलंय की तुम्ही ह्या गोष्टी दाखवायच्या नाहीत, हे आम्हाला लक्षात येते, हे आमचं कळतंय आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा हे आम्ही दाखवून देऊ तुम्हाला. त्याच्यामुळं तुम्ही राजीनामा द्या आणि आम्हाला आमचं हे करू द्या. दादा या आंदोलनामध्ये सामाजिक कार्यकर्ते सुद्धा सहभागी होणार आहेत. सोनम वांगचुक सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत. इतर पुण्यातील सुद्धा जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सुद्धा सहभागी होणार आहेत. प्रश्न त्यानिमित्तानं काय वाटतं, किती मोठा पाठिंबा जो आहे त्या आंदोलनाला मिळेल? बघा, हा कोणत्या देशामध्ये विविध संघटना आहेत, पक्ष आहेत, परंतु यामध्ये हा जो आंदोलन आहे, ह्या आंदोलनामध्ये कोणत्याही प्रकारचं जातीपातीचं राजकारण नाही, कोणत्या संघटनेचं नाही, तर कोणत्या पक्षाचं नाही. तर हा एक युवकांचा हा उद्रेक आहे. युवकांचा हा जो उद्रेक आहे यांना काय म्हणतात त्याला, युवकांचा हा एक उद्रेक आहे आणि युवकांना राहिला जात नाही. जेवढं तुम्ही तरुणांना युवकांना प्रेशराईज कराल तेवढा तुम्हाला हा याचा असंतोष निर्माण होताना दिसेल. आज तुम्ही बघितलं तर देशभरामध्ये हे जे कॉकरोच पार्टीचं जे वारं आहे हे देशभर चालत आहे आणि याला कुठेही थांबवताच येणार नाही. म्हणून जे काही मंत्री आहेत आपले धर्मेंद्र प्रधान यांनी लवकरात लवकर राजीनामा द्यावं असं तरुणांकडून त्यांना एक सूचना आहे. दादा तरुणांचं आंदोलन होतंय, कसा पाठिंबा मिळणार असं वाटतं? नक्कीच दिल्लीपेक्षा इथं पुण्यामध्ये चांगला पाठिंबा मिळणार आहे. कारण पुण्यातला आणि विशेष करून महाराष्ट्रातला तरुण हा जागरूक आहे आणि हा
ही आपली महाराष्ट्र भूमी जी आहे ती संतांची, समाजसुधारकांची आणि सर्व म्हणजे ज्येष्ठ क्रांतिकारकांची सुद्धा ही भूमी आहे. आणि इथले तरुण हे नेहमी सजग जागृत असतात. आणि अभिजितजी दिपकेच्या माध्यमातून एक ठिणगी महाराष्ट्रातून पडलेली आहे, ती देशभर पेटल्याशिवाय राहणार नाही. आणि हे शांततामय आंदोलन आहे, हे संविधानिक पद्धतीने चालणारं आंदोलन आहे. युवकांचा हा आवाज आत्ता तुम्ही जर ओळखला नाही तर येणारी जे फ्युचर आहे हे मात्र सत्ताधाऱ्यांना हे घातक असणार आहे. सत्ताधाऱ्यांनी वेळीच हा आवाज ओळखावा आणि हा मेसेज त्यांनी क्लिअर समजून घ्यावा आणि यावरती उपाययोजना कराव्या. आणि धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री आहेत यांचा राजीनामा द्यावा, हीच या विद्यार्थ्यांची, त्याचबरोबर येणारे जे काही पालक आहेत आमच्या, मी स्वतः वकील आहे, वकील सुद्धा याला पाठिंबा देतात. त्यामुळं हे कोणाचं पक्षाचं, संघटनेचं किंवा धर्माचं असं काही हे नाही, ही एक मुवमेंट आहे आणि योगाने चालू केलेली मुवमेंट आहे. आणि निश्चितच ही भारतभर हे मुवमेंट घेऊन आम्ही जाणार आहोत. आता काही वेळामध्ये आंदोलनाला सुरुवात होणार आहे. तरुणांना काय आवाहन कराल या आंदोलनाच्या निमित्ताने? नमस्कार. सर्वप्रथम तर मी तुमच्या चॅनलचे थँक्यू बोलणार मी तुम्हाला, कारण एक तास अगोदर जर इथं बघितलं तर बरेच चॅनल आलेले होते. बरेच चॅनलनी येऊन जिथं काहीच मुवमेंट नाही तिथं जाऊन आपलं कव्हर करून निघून गेले. त्यासाठी मी तुमचं सर्वांबरोबर थँक्यू बोलणार तुम्हाला. आणि इथले जे येणारे विद्यार्थी आहेत, पालक असतील, विद्यार्थी असतील, जे बाहेरून येणार आहेत, जे दीपक सर येणार त्यांच्यासोबत जे विद्यार्थी असतील, त्या सगळ्यांना मी आवाहन करतो की या प्रिमायसेसमध्ये आपल्याला परमिशन दिलेलं आहे. चांगल्या प्रकारे इथं आपल्याला पोलीस प्रशासन पण सहकार्य करत आहे. आणि त्या सहकार्यांना आपण डोक्यामध्ये ठेवून आपण सगळ्यांनी हे आंदोलनाला कुठलंही गालबोट लागणार नाही किंवा इथं कुठलंही अशांती निर्माण होणार नाही. कारण आपली एक चूक हे त्यांच्यासाठी आपण टार्गेट ठरवू शकतो. त्यासाठी मी सर्वांना या तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो की सगळ्यांनी हे आंदोलन शांततापूर्व सहकार्य करून यशस्वी करायचं आहे. आणि याच्यानंतर अजून आता ही सुरुवात आहे, इथून आज सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रामधून दिल्लीला जे आंदोलन झालं ते चांगल्या प्रकारे झालं, ही सुरुवात आहे महाराष्ट्रातली. आता अजून हे आंदोलन असंच वाढणार आहे. तर शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थी पालक, मी स्वतः एक विद्यार्थी एमपीएससीचा, आज 10 वर्ष झाले, 5 वर्ष पुण्यात एमपीएससी करतोय, स्वतः रिक्षा चालवतो इथं पुण्यामध्ये. सर्वांना जे गरजू विद्यार्थी आहेत, माझे सैनिक आहेत, त्यांना फ्री सर्व्हिस देतो. मी स्वतः माझा आजचा बिझनेस सोडून इथं आलेलो यांना सहकार्य करण्याला. आणि इथली जी गोदी मीडिया आहे ती काय दाखवते की ही आम्हाला हे टेररिस्ट दाखवतात की हे जे आहे ते जमलेले, इथं कोणालाही 1 रुपया दिलेला नाही किंवा कोणीही इथं पैसे घेऊन आलेला नाही आहे. हे सगळे आपापल्या परिस्थितीतून आणि आपापले जे कामधंदे सोडून इथं येतात. हे कशासाठी आले? फक्त जे विद्यार्थी इथं नीटची परीक्षा, फक्त नीटचाच एवढा मुद्दा नाही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये, असे भरपूर एक्झाम आहेत. मी स्वतः एक्झाम मधून गेलेले आहे, मला माहित आहे काय प्रॉब्लेम आहेत. तर ते सगळ्यांना मी आवाहन करतो की हे आंदोलन शांततेत पार पडणार. दादा, कुठून आले तुम्ही? जळगावून आलोय मी. CGPच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलोय. कारण की आपली देशाची शिक्षण व्यवस्था कोलॅप्स झालेली आहे. कोणीच जबाबदारी अकाउंटेबिलिटी घ्यायला तयार नाही आहे. अनपढ गवारांचे सरकार या मुलांना शिक्षण घेऊ इच्छित नाहीये. त्यामुळे ही अवस्था आज युवांची होऊन गेली आहे. त्यामुळे आज युवा रस्त्यावरती उतरला आहे आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागत आहे. आणि अकाउंटेबिलिटी हा शब्द यांच्याकडे नाहीच आहे. यांना काही फरक पडत नाही. म्हणजे जोपर्यंत युवा रस्त्यावरती येणार नाही तोपर्यंत यांना UMच्या सुद्धा यांची सेटिंग असते. त्यामुळे यांना वाटतं की आपल्याला काहीच फरक नाही पडणार. जसं एफसी फाईलमध्ये पेट्रोलियम मंत्र्याचे बी नाव होतं, पण त्याच्या पण राजीनामा नाही झाला. ही एक विकट अवस्था होऊन गेली. त्यामुळे आज युवा इन्कलाब जिंदाबाद म्हणायला लागलाय. आणि अकाउंटेबिलिटी म्हणजे RTIचा जर अर्ज केला तर RTIचा अर्ज सीधा कचऱ्यामध्ये आज महाराष्ट्रामध्ये फेकला जातोय. जळगावमध्ये एक 100 एकर लँडचा पण विषय असा होता. तर त्यांनी अकाउंटेबिलिटी हा नावाचे विषयच नाही. कलेक्टर, तहसीलदार सर्व मॅनेज आहेत. त्यामुळे वरपर्यंत ही सिस्टीम पूर्ण करप्ट होऊन गेलेली आहे. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्यासाठी आज युवा जागृत झाला आहे. आणि आज शिकलेला युवा या अनपढ गवार लोकांना त्यांची जागा दाखवेलच भविष्यामध्ये. काय सांगाल दादा, आंदोलन होतंय, किती मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळू शकतो? बागे जे तयारी सुरू केली सर, आज जे आपण आंदोलनाचा जे केलं आहे ते आपण नाही का सर्वप्रथम नाही का शांतीच्या मार्गाने नियोजन केलं आहे. हे जो बी संदेश द्यायचा आपल्याला याच्याच मार्फत. तर आज आपण नाही का शिक्षण क्षेत्रामध्ये आपण बघत आहे की सगळीकडे भ्रष्टाचाराचं प्रमाण चालू आहे. सगळीकडे दिसतोय. फक्त नीट फुटीचाच नाही तर
SSC-GD मध्ये पण, CBSE मध्ये आणि अगोदर पण झालेला आहे भ्रष्टाचाराचा या शिक्षणामध्ये होत राहिला आहे. आणि याच्यामध्ये काहीतरी सुधारणा खूप काळापासून चालू आहे, पण सुधारणा काही घडत नाही. त्यामुळे CGPच्या मार्फत आपल्याला नाही का एक आंदोलन आणि एक असं पार्टी उभारलेली आहे. आणि याला नाही का आपल्याला सर्व जे विद्यार्थी आहे, सर्व जे आवाहन करतो मी सर्वांना, जे विद्यार्थी आहे, युवक आहे, यांना आपल्याला सपोर्ट करायची गरज आहे. आणि आज आपल्याला जर शिक्षण क्षेत्रात बदल घडवायचा असेल तर सगळ्या लोकांनी इथं नाही का आंदोलनामध्ये सहभागी होऊन आपल्याला नाही का त्यामध्ये काहीतरी बदल आणता येईल आणि यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि जे धर्मेंद्र प्रधान आहे, जे शिक्षण मंत्री आहेत, त्यांनी नाही का आपला राजीनामा द्यावा. नाहीतर नाही का आम्ही नाही का इथंच नाही तर पूर्ण देशभरात आंदोलन करणार आणि तुम्हासाठी नाही का देशमध्ये आम्ही दाखवून देणार का विद्यार्थीची पॉवर काय आहे. हा, मी पालक म्हणून इकडे सहभागी झालो, नांदेडहून आलोय. माझे पण मुलं नीटची वगैरे एक्झाम JEE ची दिले होते. पण ह्या मुलांना समजा 2दा परीक्षा द्यायची जर वेळ आणत असेल सरकार, तर हे चुकीचं आहे. कारण एकदा ते मुलं काय करतात की अभ्यास करून त्या ठिकाणी परीक्षेला सामोरं जातात. त्यांची अवस्था काय असते, परीक्षेला जाताना ते खूप म्हणजे टेन्स मध्ये राहतात मुलं. अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही दिलेला पेपर जर कॅन्सल करत असाल आणि पुन्हा जर रिपीट जर घेत असाल आणि त्यांना समजा परत त्या परीक्षेच्या याच्यामध्ये खाईमध्ये जर ढकलत असाल, तर हे सरकारचं कुठेतरी चुकीचं आहे. शिक्षण मंत्र्यांचं कुठेतरी या ठिकाणी धाक नाही, म्हणून हे पुन्हा परीक्षावर घेत आहेत. जर त्यांना एक परीक्षा पुन्हा जर घेता येत असेल तर जसं लोकसभेला इलेक्शन वगैरे घेतले त्यांनी, त्या ठिकाणी निवडणूक आयोगाची काही चुका असतील तर त्यांनी ते लोकसभा निवडणूक जी आहे 2024ची ते परत घेतात का? एका चुकीमुळं तुम्ही एक परीक्षा 2दा घेत असेल तर लोकसभेची इलेक्शन 2024ला झालेली आहे, ते चुकीच्या पद्धतीने झालेले आहे. बरेच जणांचं असं म्हणणं आहे, जनभावना आहे. तर तुम्ही ही जे निवडणूक आयोगाने पुन्हा मतदान घेऊन या ठिकाणी मॅन्डेट घेणार का? हा पालकांचा विशेष रोष आहे सरकारवर. आणि सरकारने शिक्षा मंत्र्याचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे. ते रक्षा मंत्र्याकडे ते नोंदवायला ढकलायला नाही पाहिजे. म्हणजे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. काय सांगाल तुम्ही? प्रत्येक विद्यार्थ्याची मागणी हीच आहे काय, आणि विद्यार्थ्याला सर्व पक्षांनी सपोर्ट केलेला असं काय नाही. कॉक्रोच जनता पार्टी जी आहे ती विद्यार्थ्यांनी तयार झालेली आहे. विद्यार्थ्याचा जो रोष आहे त्या रोषातून तयार झालेली आहे. आणि आतापर्यंत जेवढ्या परीक्षा आपण स्टडी केला तर त्याच्यात असं दिसून येतं की प्रत्येक परीक्षेत घोटाळा आहे. म्हणजे सगळं घोटाळ्याचं सरकार आहे, घोटाळ्याचा शिक्षण मंत्री हा लवकरात लवकर हटवल्याशिवाय घोटाळा चाललाय, त्यामुळे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? हे पहा, हे जे आंदोलन आहे हे आता जन आंदोलनाकडे वळलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने विद्यार्थ्यांवरती जो काही अन्याय होत आहे त्यासाठी ही सर्व जनता, विद्यार्थी सर्व एकत्र आलेले आहेत आणि ही काळाची गरज आहे. आज आपण जर पाहिलं तर 24 लाख विद्यार्थ्यांचं जर भवितव्य जर टांगणीला लागलेलं असेल तर इथली व्यवस्था काय करून आहे? इथले सरकार झोपलेलं आहे का? आणि ह्या सरकारला जागे करण्याचं काम आज या विद्यार्थी मोठ्या संख्येने करत आहेत. त्यामुळे संपूर्ण सामान्य जनता त्यांच्या पाठीमागे आहे, संपूर्ण सामान्य जनतेचा त्यांना पाठिंबा आहे. आणि खऱ्या अर्थाने हे जे काही शिक्षण मंत्री आहेत ह्यांनी स्वतःहून ऍक्च्युली हा राजीनामा द्यायला पाहिजे. ही वाट ह्या जनतेची किंवा ह्या मुलांची वाट पाहू नये, यांचा संयम सुटू नये इथपर्यंत यांनी जाऊ नये. यांनी तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे. येत्या काळामध्ये जे काही विद्यार्थ्यांचं जे काही नुकसान होणार आहे त्यामुळे हे थांबेल. यांनी जर कोणीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे ना. जबाबदारी स्वीकारणार कोण? ही जी घटना घडलेली आहे जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. काय वाटतं? घोटाळ्याबद्दल मी एक सांगू इच्छितो तुम्हाला की जसं ते एक साहेब बोलून गेले इथं की 2024 मध्ये पण पेपर लीक झाले, 2026 मध्ये पण पेपर लीक झाले, बरोबर. आणि ते म्हणून गेले की पेपर आपण परत घेऊ शकतो, बरोबर. पण हे आतापासून होत नाहीये, हे आधी पण झालंय, हे आता पण झालंय. सकाळी उठताच बरोबर मला अजून एक न्यूज आली की NCERT बुकचे शॉर्टेज पडले, त्यांच्यात पण यांचाच हात होता. आता ते कसं, न्यूज मी सकाळी वाचली म्हणून ती कन्फर्म आहे की नाही ते नाही माहिती, पण ते एक विषय आहे जे मी इथं मांडू शकतो. ती न्यूज मध्ये असं बोललं गेलं की NCERTचे जे बुक शॉर्टेज झालेत त्याचं जे टेंडर आहे त्या चुकीच्या व्यक्तीवर दिलं गेलेलं आहे टेंडर. एका कंपनीला आपल्या मंत्रींनी ते टेंडर दिलं. त्या टेंडरसाठी इलिजिबिलिटी लागते की मिनिमम 30 CR तुमचं टर्नओव्हर असेल तरच आम्ही टेंडर देऊ शकतो, बरोबर. पण इथं ती जी कंपनी होती त्यांचा फक्त 10 CR टर्नओव्हर होता आणि त्याच्यामुळे शॉर्टेज पडला. आता बुकची डिमांड जितकी होती, एक क्रायटेरिया नसताना सुद्धा टेंडर दिले जात आहेत आणि त्यामुळे भ्रष्टाचार, आणि ते भ्रष्टाचारच आहे ना. आता विचार करा की ते जे NCERTचे बुक्स वगैरे असतात ते 9वीतले 9th वाले स्टुडंटला दिले जातात. आता जिथं 100 बुक्स पाहिजे होते तिकडे फक्त 45 ते 50 बुक्स जर प्रोव्हाइड होत आहे तर कोणाचं नुकसान आहे? आता त्याच्यातलं मी एक बघितलं की न्यूजवाले म्हणतायत
की हे सिलेबस चेंज झाल्यामुळे झालं. ठीक आहे, मी मान्य करतो की सिलेबस चेंज झाल्यामुळे हे झालंही असेल, पण तुमचं लक्ष नाहीये का की सिलेबस चेंज होतंय? ही कोणाची जबाबदारी आहे? आम्ही नाही म्हणत की हे स्कॅम आहे की तो टेंडर जे सगळी सरकारची जबाबदारी आहे, सरकार कुठेतरी कमी पडते असं वाटतं. सरकारच कमी पडते ना, दुसरं काही विषय नाही. आणि राहिली शिक्षकांची गोष्ट, तर तुम्ही आता खान सरांबद्दल बघितलं असेल की काय झालंय त्यांच्यासोबत. त्यांनी रिटर्न मध्ये काहीतरी बोललं तर त्यांना जेलमध्ये टाकतायत. पण एक चांगली गोष्ट मला हे वाटते, सगळ्यांना मी सांगू इच्छितो की आपली जी इंडियामधली जेल आहे ना, तशी साधी जेल नाहीये, एकदम क्वालिटीची जेल आहे. कारण की खरंय, कारण की विदेशातल्या जे आपले जेल असतात ना, त्याच्यात काय होतं की जे क्रिमिनल असतात, ज्यांनी चोरी चपाटी केले, त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. इंडियामध्ये तसं नाही, इथं एज्युकेटेड लोकांना टाकलं जातं जेलमध्ये. हे की नाही, मान्य आहे की नाही? आपली जेल खूप क्वालिटीची आहे, हे समजायला पाहिजे आधी आपण. खूप चांगली सर्व्हिस प्रोव्हाइड केली आहे आपल्यासाठी. आता इलेक्शन चालू असताना त्यांनी करंट सीएम आपले केजरीवाल त्यांना जेलमध्ये टाकून दिलं. आपली जेल किती चांगली आहे ना, मग किती क्वालिटीची जेल आहे आपली. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जवळ या ठिकाणी कॉक्रोच जनता पार्टीचा अर्थात संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी जनआंदोलन केलं जाणार आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये राजीनामा द्यावा या मागणीसाठी आंदोलन केलं जाणार आहे. 6 तारखेला दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी सुद्धा आंदोलन करण्यात आलेलं होतं आणि आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये हे आंदोलन केलं जाणार आहे. त्याचबरोबर हे आंदोलन झाल्याच्या नंतर देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा आंदोलन केलं जाईल असं त्यांनी सांगितलेलं होतं. त्याचबरोबर 20 तारखेला अर्थात 20 तारखेला पुन्हा एकदा दुसऱ्यांदा दिल्लीचे जंतर मंतर या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू असं सुद्धा अभिजित दिपके यांनी सांगितलेलं आहे. परंतु आता अवघ्या काही वेळामध्ये या ठिकाणी जे आहे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला सुरुवात होणार आहे. व्हिडिओ जर्नालिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.